हॅलो स्टुडंट्स, आज व्हॉट्स द डिफरन्स मध्ये आपण बघणार आहोत सिन्स आणि फ्रॉम या दोन शब्दांमध्ये काय फरक आहे. तसं पाहायला गेलं तर सिन्स आणि फ्रॉम या दोन्ही शब्दांचा अर्थ होतो पासून, परंतु हे दोन्ही शब्द आपल्याला एकमेकांचे अल्टरनेटिव्ह म्हणून वापरता येत नाहीत. तर हे शब्द आपण नक्की कधी वापरले पाहिजेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सुरुवात करूया सिन्स या शब्दापासून. सिन्स आपण कधी वापरला पाहिजे? To talk about the starting point of an action which began in the past and is unfinished. म्हणजेच भूतकाळामध्ये सुरुवात होऊन अजूनही चालू असलेल्या घटना किंवा क्रियेच्या सुरू होण्याच्या निश्चित वेळेबाबत बोलताना आपण सिन्स वापरू शकतो. आता या ठिकाणी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ज्या घटनेबद्दल किंवा ज्या क्रियेबद्दल आपण बोलत आहोत ती क्रिया भूतकाळामध्ये सुरू झालेली असली पाहिजे आणि ती अजूनही चालू आहे असं आपल्याला म्हणायचं असेल तर तेव्हा आपण सिन्स वापरला पाहिजे. आणि त्या घटनेच्या सुरू होण्याच्या निश्चित वेळेबद्दल म्हणजेच एक पर्टिक्युलर त्याचा स्टार्टिंग पॉइंट असेल, त्या पर्टिक्युलर स्टार्टिंग पॉइंट बद्दल आपण जर बोलत असू म्हणजे ती घटना नेमकी कधीपासून चालू झाली हे आपण सांगत असू तर तेव्हा आपण सिन्स हा शब्द वापरला पाहिजे. एक्झाम्पल बघूया. द डॉग हॅज बीन बार्किंग सिन्स लास्ट नाईट. या वाक्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की डॉग कधीपासून ओरडत आहे, की कुत्रा कधीपासून भुंकत आहे, तर लास्ट नाईट पासून, काल रात्रीपासून कुत्रा भुंकत आहे. म्हणजेच कुत्रा भुंकण्याची क्रिया ही भूतकाळामध्ये सुरू झाली आणि ती क्रिया अजूनही चालू आहे. म्हणजेच जेव्हा एखादी क्रिया भूतकाळामध्ये सुरू झाली असेल आणि ती क्रिया अजूनही चालू असेल, अशा घटनेच्या किंवा अशा क्रियेच्या सुरू होण्याची निश्चित वेळ जर आपण सांगत असू की अमुक या वेळेपासून ही क्रिया सुरू झाली असं आपण सांगत असू तर आपण त्या ठिकाणी सिन्स हा शब्द वापरला पाहिजे. आता अजून आपण सिन्स कधी वापरू शकतो ते बघणार आहोत. टू टॉक अबाउट द रिझन ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीचं कारण सांगण्यासाठी सुद्धा आपण सिन्स हा शब्द वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, सिन्स इट रेन्ड आय डिडंट गो. आता या ठिकाणी आपण म्हटले की पाऊस पडल्यामुळे मी गेले नाही. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? आपण कारण सांगण्यासाठी सिन्सचा वापर केलेला आहे. पाऊस पडल्यामुळे म्हणजेच या ठिकाणी सिन्सचा अर्थ त्यामुळे असा होतो आणि एखाद्या गोष्टीचं कारण सांगण्यासाठी आपण सिन्सचा वापर करू शकतो. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला सिन्स कधी वापरला पाहिजे ते अजून क्लिअर होईल. आय हॅव नोन हर सिन्स शी वॉज अ किड. मी तिला ओळखत आलेले आहे. कधीपासून? सिन्स शी वॉज अ किड. ती लहान असल्यापासून मी तिला ओळखत आलेले आहे. म्हणजेच तिला ओळखण्याची क्रिया ही भूतकाळामध्ये सुरू झाली जेव्हा ती लहान होती तेव्हा, आणि तिला आपण ओळखत आहोत ही क्रिया अजून सुद्धा चालूच आहे आणि म्हणून आपण तिथं सिन्स वापरलेला आहे. नेक्स्ट इज शी हॅज बीन स्टडीइंग सिन्स 2:30 PM. ती अभ्यास करत आहे. कधीपासून अभ्यास करत आहे? 2:30 वाजल्यापासून. म्हणजेच या ठिकाणी ती अभ्यास करण्याची क्रिया अजूनही चालू आहे आणि ती 2:30 वाजता म्हणजेच भूतकाळामध्ये सुरू झाली आणि ती अजूनही चालू आहे. नेक्स्ट इज वी हॅव बीन सर्विंग आवर कस्टमर्स सिन्स 1977. आम्ही आमच्या कस्टमर्सना 1977 पासून सर्व्ह करत आहोत. म्हणजेच या ठिकाणी 1977 हा एक पर्टिक्युलर स्टार्टिंग पॉइंट सांगितलेला आहे. कस्टमर्सना सर्व्ह करण्याची क्रिया ही भूतकाळामध्ये सुरू झालेली आहे आणि अजून सुद्धा ती क्रिया चालूच आहे. सो आपण त्या वाक्यामध्ये सिन्स हा शब्द वापरलेला आहे. नेक्स्ट इज सिन्स ही इज टायर्ड ही शुड रेस्ट. तो थकल्यामुळे त्याने रेस्ट केली पाहिजे. तो थकल्यामुळे त्याने आराम केला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी सिन्स त्यामुळे या अर्थाने वापरलेला आहे. रिझन सांगण्यासाठी आपण सिन्स वापरलेला आहे. नेक्स्ट इज सिन्स इट्स हॉट टुडे लेट्स टर्न ऑन द फॅन. आज उकाडा आहे त्यामुळे फॅन चालू करूया. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा आपण कारण सांगण्यासाठी सिन्सचा वापर केलेला आहे. तर या उदाहरणांवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण सिन्स कधी वापरला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज असतो की जेव्हा आपण एखादं पर्टिक्युलर इयर सांगत असू तेव्हा आपण सिन्स वापरला पाहिजे, परंतु ते चुकीचं आहे. जेव्हा भूतकाळामध्ये एखादी गोष्ट सुरू झाली आणि ती गोष्ट अजूनही सुरूच आहे असं आपल्याला म्हणायचं असेल आणि त्या गोष्टीचा स्टार्टिंग पॉइंट मग तो एखादा डे असू शकतो किंवा इयर असू शकतं किंवा वेळ असू शकते, एखादी घटना असू शकते, अशा सगळ्या गोष्टी स्टार्टिंग पॉइंट असू शकतात.
तर त्या स्टार्टिंग पॉइंट आपण सांगणार असू आणि ती क्रिया अजूनही सुरू असेल तर आपण त्या ठिकाणी सिन्स हा शब्द वापरू शकतो. सिन्स वापरत असताना तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे सिन्स कॅन रेफर टू पास्ट टाइम. म्हणजेच भूतकाळामध्ये ज्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत अशाच गोष्टींसाठी तुम्ही सिन्स वापरू शकता. परंतु सिन्स तुम्ही कारण सांगण्यासाठी वापरत असाल, एखादं रिझन सांगण्यासाठी वापरत असाल तर मात्र तुम्ही सिन्स कोणत्याही काळामध्ये वापरू शकता. परंतु जेव्हा तुम्ही सिन्स पासून या अर्थाने वापरत असाल तेव्हा मात्र पास्ट मधल्या गोष्टींबद्दल बोलतानाच तुम्ही सिन्स वापरू शकता. तर हे झालं सिन्स बद्दल. आता आपण बघणार आहोत फ्रॉम आपण कधी वापरला पाहिजे. टू टॉक अबाउट द स्टार्टिंग अँड एंडिंग पॉइंट ऑफ अन ॲक्शन. एखादी घटना किंवा क्रिया यांची सुरुवात आणि शेवट या दोन्ही बाबत बोलावयाचे असल्यास फ्रॉम हा मोस्टली टू, टिल, अंटिल अशा शब्दांच्या सोबत वापरला जातो. एक्झाम्पल बघूयात. शॉप्स विल रिमेन ओपन फ्रॉम 7 to 11 AM. म्हणजेच शॉप्स कधीपासून कधीपर्यंत सुरू राहतील ते आपण सांगितलेलं आहे, 7 पासून 11 पर्यंत. जेव्हा आपण फ्रॉम वापरतो तेव्हा त्याच्यासोबत आपण टू सुद्धा वापरत असतो. म्हणजेच एखाद्या गोष्टीचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट असे दोन्ही जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण त्या ठिकाणी फ्रॉम वापरू शकतो. नेक्स्ट बघूयात. टू टॉक अबाउट द नेटिव्ह प्लेस ऑफ अ पर्सन ऑर थिंग. एखाद्या व्यक्तीचं मूळ गाव, ती व्यक्ती, ती वस्तू किंवा प्राणी तो कुठून आलेला आहे, मूळचा तो कुठला आहे हे जर आपण सांगत असू तरी सुद्धा आपण फ्रॉम वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही इज फ्रॉम युरोप. म्हणजेच तो युरोपचा आहे. मूळ गाव, मूळ शहर, मूळ देश हे जर आपण सांगत असू तरी सुद्धा आपण फ्रॉम वापरू शकतो. नेक्स्ट इज टू टॉक अबाउट द रेंज ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीची रेंज म्हणजेच ह्या गोष्टीपासून त्या गोष्टीपर्यंत किंवा ह्या वस्तूपासून त्या वस्तूपर्यंत अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टीची रेंज जर आपण सांगत असू तरी सुद्धा आपण फ्रॉम टू असं वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही विल अरेंज एव्हरीथिंग फ्रॉम ग्रोसरीज टू गॅस. या ठिकाणी सुद्धा आपण फ्रॉम हा शब्द वापरलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे पासून. तो सगळ्या गोष्टी अरेंज करेल. कशापासून कशापर्यंत, तर ग्रोसरीज पासून गॅस पर्यंत सर्व गोष्टी तो अरेंज करेल. म्हणजेच फ्रॉमचा वापर आपण रेंज सांगण्यासाठी केलेला आहे. आता फ्रॉमचे काही एक्झाम्पल्स आपण बघूयात. शी इज फ्रॉम फ्रान्स. ती फ्रान्सची आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू हिअर फ्रॉम यू. या ठिकाणी आपण तुमच्याकडून अशा अर्थाने फ्रॉम वापरलेला आहे. नेक्स्ट इज आय एम ऑन ड्युटी फ्रॉम 9 AM to 5 PM. या ठिकाणी आपण वेळ सांगण्यासाठी म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट सांगण्यासाठी फ्रॉम वापरलेला आहे. नेक्स्ट इज ऑल द पॅसेंजर्स वेअर सेव्ड फ्रॉम ड्राउनिंग. सगळे पॅसेंजर्स बुडण्यापासून वाचवले गेले. या ठिकाणी बुडण्यापासून असं आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यासाठी पासून या अर्थासाठी आपण फ्रॉम वापरलेला आहे. नेक्स्ट इज आय सॉ अ मॅन येस्टरडे इटिंग फ्रॉम अ गार्बेज कॅन. मी काल एक माणूस पाहिला की जो गार्बेज कॅन मधून खात होता. म्हणजेच या ठिकाणी मधून या अर्थाने आपण फ्रॉम वापरलेला आहे. असे फ्रॉमचे अनेक वापर आहेत. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही फ्रॉम हा शब्द वापरू शकता. आता फ्रॉम वापरताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फ्रॉम कॅन रेफर टू एनी टाइम. म्हणजे जसा सिन्स हा फक्त पास्ट मधल्या घटनांसाठी आपण वापरतो, पास्ट मध्ये सुरू झालेल्या घटनांसाठी आपण वापरतो, तसा फ्रॉम मात्र आपण कोणत्याही टाइमसाठी वापरू शकतो. तो फक्त पास्ट साठी किंवा प्रेझेंट साठी, फ्युचर साठीच वापरला जातो असं नाही. तो तुम्ही कोणत्याही काळामध्ये वापरू शकता. आता फ्रॉम आणि सिन्स मधला फरक लक्षात येण्यासाठी मी या ठिकाणी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. आय कमेन्स्ड वर्क फ्रॉम 14th जुलै. मी 14 जुलै पासून काम सुरू केले. आणि दुसरं उदाहरण काय बघा आपलं. आय हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स 14th जुलै. मी 14 जुलै पासून येथे कार्यरत आहे. म्हणजेच जेव्हा आपण सांगितले की मी कधी काम सुरू केलं तर त्यासाठी आपण फ्रॉम वापरलेला आहे की 14 जुलै पासून मी काम सुरू केले. म्हणजेच ती क्रिया आता सुरू आहे का नाही याबद्दल आपण क्लॅरिटी तिथे दिलेली नाही. मी 14 जुलै पासून काम सुरू केलं एवढंच सांगितलेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा. आय हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स 14th जुलै. मी 14 जुलै पासून येथे कार्यरत आहे. या ठिकाणी मात्र या वाक्याचा अर्थ होतो की 14 जुलैला काम सुरू केलेलं होतं आणि अजून सुद्धा ते काम सुरूच आहे. म्हणजेच ती क्रिया अजूनही चालूच आहे. म्हणजेच एखादी क्रिया
पास्टमध्ये सुरू झाली आणि ती अजूनही सुरू आहे असं सांगायचं असेल तर आपण सिन्स वापरू शकतो. आणि ती क्रिया अजूनही चालू आहे किंवा नाही याबद्दल काहीच क्लॅरिटी जर देणार नसू, याबद्दल आपण काहीच सांगणार नसू, तर आपण त्या ठिकाणी फ्रॉम वापरू शकतो. तर हा फरक आहे फ्रॉम आणि सिन्स या दोन शब्दांमध्ये. आता थोडक्यात आपण बघणार आहोत सिन्स आणि फ्रॉम आपण कधी वापरलं पाहिजे. सिन्स आपण वापरलं पाहिजे एखादी गोष्ट जी पास्टमध्ये घडलेली आहे आणि अनफिनिश्ड आहे, अजून सुद्धा ती क्रिया पूर्ण झालेली नाही, अशा क्रियेचा स्टार्टिंग पॉइंट जर आपण सांगत असू तर आपण वापरलं पाहिजे सिन्स. आणि एखाद्या गोष्टीचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट आपण सांगणार असू तर आपण वापरलं पाहिजे फ्रॉम. एखाद्या गोष्टीचं जर रिझन सांगायचं असेल तर तुम्ही सिन्स वापरू शकता. एखाद्या पर्सनची किंवा गोष्टीची नेटिव्ह प्लेस सांगायचं असेल, तो मूळचा कुठला आहे हे सांगायचं असेल तर फ्रॉम वापरू शकता. त्याचबरोबर एखाद्या गोष्टीची रेंज सांगायची असेल, या गोष्टीपासून या गोष्टीपर्यंत, तरी सुद्धा तुम्ही फ्रॉम वापरू शकता. सिन्स हा फक्त आपण पास्ट टाइमसाठी वापरू शकतो आणि फ्रॉम हा आपण कोणत्याही काळासाठी वापरू शकतो. तर अशा पद्धतीने सिन्स आणि फ्रॉम या दोन शब्दांमध्ये फरक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.